नमस्कार. आपण मागच्या 3 प्रवचनांमध्ये यज्ञ, दान आणि तप ही जी कर्म आहेत तिची कधीच कुठल्याही मनुष्यमात्राने सोडू नयेत त्याच्यावरती थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला. आता भगवद्गीतेमध्ये यज्ञ, दान आणि तप ह्या 3 गोष्टींविषयी किंवा ही 3 कर्म कधीच सोडू नयेत असं का बरं सांगितलंय किंवा ह्याची महती इतकी का गायली आहे, तर त्याचं सगळ्यात सोपं उत्तर हे आहे की ह्याची महती उपनिषदांनी गायली आहे आणि गीता हे उपनिषदांचं सार आहे आणि छांदोग्य उपनिषदामध्ये या तिन्हीला धर्माचे आधारस्तंभ असं म्हटलेलं आहे. छांदोग्य उपनिषदांचा खरं तर सर्वच उपनिषदांचा एक विषय हा मानवाची उन्नती कशी त्याला करून घेता येईल हा नेहमीच राहिलेला आहे आणि त्यामुळे जर कुठल्याही माणसाला तो मुमुक्षू असेल म्हणजे अध्यात्म मार्गावर चालत असेल तर त्याला अजून त्याची प्रगती करून घेत पुढे मोक्षापर्यंतचा प्रवास कसा करता येईल या सगळ्याचं विवेचन आपल्याला नेहमीच उपनिषदांमध्ये सापडतं. तर छांदोग्य उपनिषदामध्ये त्रयोधर्मस्कंधा असं या 3 विषयी म्हटलेले आहे. धर्माचे 3 आधारस्तंभ कोणते आहेत तर यज्ञ, दान आणि तप. मग तिथे त्यांनी काय म्हटलंय की यज्ञ म्हणजे कर्म. आता आपण जे विहित कर्म करतो त्यालाच त्यांनी यज्ञ म्हटलेलं आहे. आपणही यज्ञाचा विचार करताना हाच विचार केला होता की आपलं जे विहित कर्म आहे ते आपण यज्ञ भावनेने करणं म्हणजेच यज्ञ आहे. ती भावना आपल्या मनात असणं की कुठेतरी आपण काहीतरी समर्पण करतोय, काहीतरी अर्पण करतोय, प्रत्येक वेळेला मला काहीतरी हवंय ही त्यामध्ये भावना नाहीये. तर कुठेतरी निर्हेतुक आणि अनासक्त होऊन आपण जेव्हा कोणतंही आपलं विहित कर्म करत असतो तेव्हा ते यज्ञकर्म प्रमाणेच होतं आणि म्हणून यज्ञ ह्याचा अर्थ कर्म असा त्यांनी म्हटलाय. तप म्हणजे काय तर अध्ययन आणि अध्यापन. आपण जे जे काही शिकतो आणि जे जे काही आपल्याकडे असतं ते इतरांना देण्याचा प्रयत्न करतो हे एक प्रकारचं तप आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपण बघितलं की जर एखादी व्यक्ती अध्यापन करत असेल म्हणजे शिक्षकी पेशात असेल तर त्या व्यक्तीला किती काटेकोरपणे तिचं आयुष्य घालवावं लागतं. जणू काही ते तपाचरणच असतं. कारण आपण जे विद्यार्थ्यांना सांगतो ते सगळं आपल्याला आचरणात आणायला लागतं आणि ते वर्षानुवर्ष आचरणात आणायला लागतं. कारण आपले 2 डोळे हे जर 400 मुलांना बघत असतील तर 400 मुलांचे 800 डोळे एकाच शिक्षकाला बघत असतात आणि म्हणून जर इतके डोळे एका शिक्षकांना बघत असतील तर त्या शिक्षकांचं आचरण, त्यांचा विचार, ते जे काही करतायत त्या सगळ्यावर त्या सर्वांचं लक्ष असतं आणि म्हणून हे एक प्रकारचं तप आहे. आणि दान म्हणजे काय तर त्याग. आता बघा आपल्याला आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या गोष्टीचा त्याने त्याग केला तेव्हा जेव्हा आपण आपल्या आवडीची वस्तू त्यागतो किंवा देतो कोणाला तरी तेव्हाच त्याला त्याग असं म्हणतात. म्हणजे जर मला आवडत नाहीये आणि म्हणून मी कोणाला तरी ते देऊन टाकलं असं खूप लोक करतात. ते आपल्याला नको असलेल्या गोष्टी इतरांना देऊन टाकायच्या तर त्याला त्याग म्हणत नाहीत. कारण आपल्याला जे नकोसं झालंय ते दुसऱ्यांना देण्यात कुठलाच त्याग नाहीये. आपल्याला ते नकोच होतं म्हणजे आपण ते कुठेतरी कचऱ्यात टाकणार होतो त्याच्याऐवजी ते आपण कोणाला तरी दिलं इतकाच त्याचा अर्थ आहे आणि म्हणून त्याला त्याग म्हणत नाही. तर त्याग या शब्दाचा अर्थ मला हवं आहे आणि तरीही मी ते प्रेमाने तुला देणार आहे. म्हणजे तुला देण्याची आवड किंवा त्यातून मिळणारं समाधान हे अधिक आहे ती गोष्ट उपभोगण्यापेक्षा आणि म्हणून जे केलं जातं त्याला त्याग असं म्हणतात. आणि म्हणूनच थोडक्यात जर आपण उपनिषदांचा किंवा छांदोग्य उपनिषदात जे सांगितलंय त्याचा विचार केला तर कर्म, तप आणि त्याग या 3 गोष्टी त्यांनी अधोरेखित करून सांगितले. आणि जोपर्यंत उपनिषदामधला जो विचार होता तो आपल्याकडे असं म्हणूया की समाजामध्ये सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवणारी मंडळी होती आणि समाजातली लोक तो विचार अंगीकारत होती आणि त्याप्रमाणे वागत होती तोपर्यंत समाजातलं संतुलन हे खूप चांगल्या पद्धतीने टिकून होतं. आज जेव्हा आपण म्हणतो की तप, आम्ही काय तप बीप करत नाही, कोणी बघितलंय पुढचा जन्म मिळणार आहे की नाही, कशाला हवाय तप वगैरे, आत्ता मिळतंय ना उपभोगून घ्या, हा जेव्हा विचार असतो किंवा कर्म करत असतानाही प्रत्येक वेळेला जेव्हा स्वार्थमूलक विचार असतो की हे कर्म करून मला काय मिळणार आहे हाच विचार जेव्हा प्रत्येक मनुष्य मात्र करतायत तेव्हा पर्यायाने त्या मनुष्य मात्राचं स्वतःचं, पर्यायाने त्या कुटुंबाचं, पर्यायाने त्या ज्ञातीचं, त्या समाजाचं, त्या देशाचं, त्या राष्ट्राचं आणि एकूणच सगळ्या जगताचं जे
मन आहे, समाज मन आहे, ते ह्या सगळ्यामुळे ढवळून निघालेलं आहे. आणि म्हणून आपण बघतोय की समाज आज खरं तर आपण विज्ञानाच्या दृष्टीने किती पुढे चाललोय. असं म्हणतात की तंत्रज्ञान किती विकसित होत आहे. आज आपण इथे बसतोय आणि अमेरिकेतल्या माणसाशी आत्ता आपण एका क्षणात कनेक्ट होऊ शकतोय. अशी खरी तर आजची परिस्थिती आहे. पण आपण खऱ्या अर्थाने कनेक्टेड आहोत का? तर आज खरा तर विचार केला तर कनेक्ट तुटत चाललाय आणि लोक जास्त डिस्कनेक्ट होत चालले. म्हणजे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, पण माणसातलं जे प्रेम आहे, जो दुवा आहे, जी आपुलकी आहे, ती मात्र कमी होत चालली. का? कारण ही जी त्रयी सांगितलेली आहे आपल्याला की कर्म, आपलं जे विहित कर्म आहे ते प्रत्येक वेळेला स्वार्थमूलक असू नये, तर ते कधीतरी निर्हेतुक सुद्धा असावं, कधीतरी ते फलाशा न ठेवता सुद्धा आपल्याला करता यावं. आपल्याला कोणत्या तरी अशा गोष्टीचा त्याग करता यावा की जी आपल्याला खरंच हवीशी वाटते, पण ती आत्ता इतरांना जास्त उपयुक्त आहे आणि माझ्याकडे खूप जास्त आहे, मी त्या सगळ्याचा उपभोग घेण्याचं काहीच कारण नाही आहे आणि त्यासाठी मला कोणाला तरी हे द्यायचं आहे. मग दान या मार्गाने आपण त्याचा त्याग करू शकतो. आणि तपाचरण, मग आपण मागच्या वेळेला बघितलं की शारीर, वाङ्मयी म्हणजे वाणीचं आणि मानस अशा 3 प्रकारचं तप आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि तसंच आपल्याला सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारचंही तप सांगितलेलं आहे. तसंच दानाविषयी सांगितलेलं आहे की सात्विक दान कोणतं, राजस दान कोणतं, तामस दान कोणतं, ह्या सगळ्याचा विचार आपण केलेला आहे. मग सात्विक, राजस आणि तामस या 3 गोष्टींचा सतत उहापोह करायची वेळ काय येते? कारण ह्या ज्या आहेत त्या वृत्ती आहेत. आपण सगळे प्रकृतीतनं बनलेले आहोत आणि त्यामुळे आपल्या ठिकाणी हे सगळे त्रिगुण आहेतच आणि त्यामुळे त्या त्रिगुणांच्या प्राबल्यामुळे ह्या वृत्ती तयार होत असतात. आणि त्या वृत्तीतूनच जरी आपण यज्ञदान आणि तप ही कितीही चांगली कर्म आहेत आणि ती करावीतच असं जरी म्हटलं असलं तरी त्यामागची आपली वृत्ती काय आहे ही अंतिमतः ठरवते की आपण ते कर्म केल्यानंतर त्यातून निष्पन्न काय होणार आहे, म्हणजे त्याचं फळ आपल्याला काय मिळणार आहे, त्याने खरंच आपला काही विकास होणार आहे का, त्याने इतरांना काही चांगलं मिळणार आहे का. हा सगळा जो विचार आहे तो आपण ते कर्म करत असताना त्यामागची आपली वृत्ती काय आहे यावर ठरते. आणि म्हणून यज्ञ, दान आणि तप या 3ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपण म्हणतो की ते धर्माचे आधारस्तंभ आहेत, तेव्हा धर्म म्हणजे काय? तर आता आज आपण ज्याला धर्म म्हणतो तो खरा तर धर्म नव्हे, तर धर्म म्हणजे एखादा विचार किंवा एखादी जीवनशैली. आपण असं म्हणूया की जर ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन आचरणात असतील तर आपल्याला वेगळं धर्माचरण करायची गरजच नाही, तोच आपला धर्म होऊन जाईल. आज आपण जर हिंदू सनातन धर्म काय सांगतो, तो म्हणतो जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह. म्हणजे काय की सर्व प्राणी मात्र जगतात जे कोणी या चराचर सृष्टीत आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही इतरांच्या जीवनावर अतिक्रमण करून त्यांच्या जीवनात ढवळाढवळ न करता तुम्हाला जितकं चांगल्या पद्धतीने स्वतःचं आणि पर्यायाने समाजाचं जीवनमान आहे ते चांगलं पुढे नेता येईल तितकं नेण्याचा आपण प्रयत्न करावा असं आपल्याला आपला धर्म सांगतो. मग आज या धर्माचं पालन करणारी मंडळी कमी होत चालली आहेत कदाचित, कारण हा जो विचार आहे या त्रयीवर आधारलेला तो विचारच कुठेतरी कमी होत चाललाय का. आता यज्ञ आणि कर्म हे कधी आचरणात आणावे, तर त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा ब्रह्मचर्याश्रमात एखादी व्यक्ती असते तेव्हा त्यांनी यज्ञ आणि अध्ययनाचं काम करावं. बरोबर आहे, त्यांनी यज्ञ पण करायचे आहेत आणि त्यांनी अध्ययन म्हणजे शिकायचं आहे, जितकं जास्तीत जास्त शिकून घेता येईल तितक्या गोष्टी ब्रह्मचर्याश्रमात शिकायच्या आहेत. जेव्हा आपण गृहस्थाश्रमात येतो तेव्हा आपल्याला अध्ययन तर सुरू ठेवायचंच आहे, पण त्याबरोबर अध्यापनही करायचं आहे आणि त्याबरोबर दान हे आपल्याला करायला सुरुवात करायची. का? तेव्हा आपण दान का करू शकतो, कारण गृहस्थाश्रमात आपण काहीतरी मिळवायला सुरुवात करतो आणि जे काही आपण मिळवतो त्याचा काही अंश तरी समाजाला आपण परत देणं हे आवश्यक आहे. काही धर्मांमध्ये असं घालून दिलेलं आहे की आपली जी एकूण मिळकत असते त्याच्या 1/10 हिस्सा हा आपण आपल्या धर्मासाठी, समाजासाठी दिला पाहिजे, असं त्यांना धर्मानेच घालून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना ते द्यावं लागतं. पण आज असं आपल्या धर्मात कुठेही लिहिलेलं नाहीये, आपल्याला स्वेच्छेने ते द्यायला सांगितलेलं आहे. पण म्हणजेच काय की आपण किती उन्नत होणं आवश्यक आहे. आपलं नुसतं वय वाढून उपयोग नाहीये, तर आपण विचाराने वरच्या पातळीवर जाणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी आपल्या मनात हे विचार येऊ शकतात. आणि तप हे विशेषतः त्यांनी वानप्रस्थ
वानप्रस्थ आश्रम ज्यांनी अंगीकारलेला आहे त्यांच्यासाठी तपाचरण हे सुचवलेलं आहे. आता याचा अधिक व्यापक विचार हा भगवद्गीतेत केलेला आहे आणि यज्ञ, दान आणि तप हे आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असून जे मुमुक्षु आहेत, म्हणजे या अध्यात्म मार्गावर ज्यांना पुढे जायचं आहे आणि कुठेतरी मी कोण आहे किंवा तो परमेश्वर कोण आहे ते चैतन्य तत्व ह्या संपूर्ण चराचर सृष्टीला व्यापून जे उरलेलं आहे ते चैतन्य तत्व काय आहे हे जाणून घ्यायची जिज्ञासा ज्याच्या मनात आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. आणि या मुमुक्षु जनांनी जरूर ही तीनही कर्तव्य, ही तीनही कर्म करावी असं भगवंत आपल्याला सांगतायत. आणि म्हणून यज्ञ, दान आणि तप याचं विशेषत्वाने महत्त्व आहे. असं धर्माचरण केलेला जो मुमुक्षु असतो तो हळूहळू उन्नत होत जातो आणि उन्नत होत होत सर्व मनुष्य मात्रांमध्ये बुद्धिमान, म्हणजे ज्याला आपण म्हणू की योगी जणू काही एखादा असा तो होतो. मग हा असा जेव्हा तो होतो तेव्हा कर्म, विकर्म आणि अकर्म या तिन्ही गोष्टी तो जाणतो आणि कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म तो पाहू लागतो, तेव्हाच तो योगी होतो असं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. मग हे कर्म, विकर्म आणि अकर्म ह्या काय गोष्टी आहेत त्याचा विचार आज आपण थोडासा करूया. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात असा श्लोक आहे, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. म्हणजेच गहना कर्मणो गती, कर्माची जी गती आहे ती अत्यंत गहन आहे, म्हणजे कोणालाही सहजासहजी उकळणारी किंवा सहजासहजी कळणारी नाहीये. आणि म्हणूनच हे मनुष्य मात्रा कर्म काय, विकर्म काय आणि अकर्म काय हे सगळं तू नीट जाणून घे, बोद्धव्य ह्याचा तू बोध करून घे असं आपल्याला भगवंत सांगतात. मग कर्म, विकर्म आणि अकर्म ह्याविषयीचा विचार आपल्याकडे अगदी आदि शंकराचार्यांपासून सगळ्यांनी जेव्हा ह्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, भगवद्गीतेवर टीका लिहिलेल्या आहेत, तेव्हा सगळ्यांनी याचा विचार केलेला आहे. आणि जवळजवळ आदि शंकराचार्यांपासून अगदी आत्तापर्यंत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली किंवा एकनाथ महाराजांपर्यंतचे जे सर्व संत आहेत त्या सर्व संतांनी कर्म, अकर्म आणि विकर्म या तिन्हीचा जो विचार केलेला आहे तो त्यांचा एकाच दिशेने जाणार आहे. ह्या बाबतीत फक्त वेगळा विचार हा विनोबा भाव्यांनी केलेला आहे. विनोबा भाव्यांचा विचार थोडासा वेगळा आहे, तो आपण नंतर पाहू. हे सगळे संत मूळतः आपल्याला काय विचार देतात तर कर्म म्हणजे काय तर शास्त्राला धरून आपण जे विहित कर्म करतो ज्याच्यावर आपण आतापर्यंत खूप उहापोह केलेला आहे ते म्हणजे कर्म. एकनाथ महाराज कर्म म्हणजे काय ते बघा किती छान सांगतात. काया वाचा अथवा मन करीचे तितुके कर्म जाण सूक्ष्म स्फूर्तीचे भान ते मूळ जाणा कर्माचे. आपण कर्म करायला उद्युक्त का होतो? सूक्ष्म स्फूर्तीचे ते जे आपल्या ठिकाणी भान आहे की आपल्या आतून आपल्याला ती आहे सांगणं होत आहे सतत, अगं कर काहीतरी, कर काहीतरी कर. ती जी स्फूर्ती आहे, आंतरिक उर्मी आहे, ती उर्मी आपल्याला स्वस्थ बसायला देत नाही आणि म्हणून आपण काही ना काहीतरी कर्म सतत करत असतो. मग ते कर्म केवळ आपण आपले हातपाय हलवून करू असं नाही, तर कदाचित ते कर्म आपल्या वाणीने होईल, कदाचित ते कर्म आपल्या मन किंवा बुद्धीच्या पातळीवर होईल. आपण शरीराने स्वस्थ बसलेले असू पण तरीही कर्म मात्र सतत घडत असेल, कारण ही जी आपल्या ठिकाणी असणारी सतत काहीतरी करायचंय ही जी स्फूर्ती आहे ती आपल्या काया, वाचा आणि मनाला कर्म करायला प्रवृत्त करत असते. मग ते म्हणतात की कर्म म्हणजे काय तर शास्त्राने सांगितलेलं जे विहित कर्म आहे ते कर्म. विकर्म म्हणजे काय तर निषिद्ध कर्म, जे कर्म करू नये असं आपल्याला शास्त्र सांगतं ते कर्म म्हणजे विकर्म. आणि अकर्म म्हणजे स्वतःला काहीतरी हवंय म्हणून हा विचार न करता किंवा आपल्या देहाच्या ठिकाणी अहंकार असतो, मी कोणीतरी आहे, मला कळतं, मला असं वाटतं, मला हे हवंय आणि म्हणून मी एखादं कर्म करते, तर तो देहाहंकार न जपता लोककल्याणासाठी समष्टीसाठी केलेलं जे कर्म असतं त्याला अकर्म असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही फलाशा नसते, मला अमुक फळ मिळालं पाहिजे, ते मिळणार असेल तरच मी हे कर्म करेन असा विचार नसतो किंवा तिथे कुठेही हेतू नसतो की मला हे साधायचं आहे म्हणून मी हे करतोय.
अनासक्त होऊन लोकांचं काहीतरी मंगल व्हावं, सर्वांचं जीवन सुखकर व्हावं, कोणाचं तरी कल्याण व्हावं, ह्यासाठी केलेलं जे कर्म असतं त्याला अकर्म असं म्हणतात. आता विहित कर्माचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विहित कर्म हे सहेतुक असू शकतं, किंबहुना असतंच. आपण सगळेजण आपलं जे विहित कर्म करतोय त्यामागे हेतू आहे काहीतरी. आता एखादी व्यक्ती त्याचं जे जे काही प्रोफेशन असेल, त्याचा जो काही व्यवसाय आहे, त्याची जिथे कुठे नोकरी आहे, आता आपण असं धरलं की ते त्यांचं विहित कर्म आहे, तर ते विहित कर्म करताना हेतू नक्कीच आहे की मी महिनाभर काम केल्यानंतर मला पैसे मिळाले पाहिजेत. आणि ते पैसे मला मिळाले का मिळाले पाहिजे? कारण मला माझा जो काही उदरभरण करायचं आहे, माझा जो काही मी संसार थाटला आहे, तो संसार मला पुढे न्यायचा आहे, त्याच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी मला पैसे लागतात, त्यासाठी वेगवेगळी साधनं लागतात आणि म्हणून मला ते हवं आहे आणि ह्यासाठी मला पैसे मिळायला पाहिजे. हा जो विचार आहे तो सहेतुक आहे. इथे कुठेही आपल्याला आपले ग्रंथकार किंवा ऋषीमुनी किंवा कोणी असं सांगत नाही की तुम्ही तुमचं विहित कर्म करत असताना कोणतीही अपेक्षा कधीच करूच नका, असं त्यांनी सांगितलेलं नाही. कारण आपण हे शक्यच नाही आहे ना कोणत्याही सर्वसामान्यांसाठी. आपल्या मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक कर्म करणं हे आपल्याला शक्य होणार नाही. आपण एखादं कर्म असं करू शकू की इथे मला काही अपेक्षा नाही, पण बाकी सगळ्या कर्मांमध्ये आपल्याला अपेक्षा असू शकते. तेव्हा ते असं म्हणतात की जर आपण हे आपलं जे काम आहे, आपलं जे विहित कर्म आहे, ते जर प्रामाणिकपणे करत असू, ते जर आपल्या सत्सद विवेक बुद्धीला प्रश्न विचारून आपल्या ठिकाणी असणारा विवेक जिथे आपल्याला सांगतोय की हे श्रेयस्कर आहे म्हणून तू हे कर, ते जर आपण करत असू. म्हणजे बघा, आपण तरुण असतो तेव्हा माणसाने खूप कष्ट करायला तयार असलं पाहिजे. तेव्हा आपल्याला प्रिय काय असू शकतं? काहीतरी मजा करणं. आपल्या आजूबाजूला खूप चांगल्या चांगल्या आकर्षक गोष्टी असतात आणि तरुणपणे तर आकर्षण खूप गोष्टींची असतात. पण त्या कोणत्याही आकर्षणात न गुंतता जास्तीत जास्त कष्ट करून आपल्याला जितकं पुढे जाता येईल तितकं प्रामाणिकपणे पुढे जाणं, आपला विकास करून घेणं, हे प्रत्येक तरुणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. किंबहुना ते त्याचं कर्म असलं पाहिजे, विहित कर्म असलं पाहिजे. मग हे करत असताना जे कष्ट आपल्याला करायचे ते प्रामाणिकपणे करा. ते करत असताना अपेक्षा ठेवायला काहीही हरकत नाही, पण कुठेही हा विचार मनात नको की माझ्या ह्या कर्माने कोणाचं तरी अकल्याण होऊ दे, कोणाचं तरी नुकसान होऊ दे, मला कोणाची तरी खोड जिरवायचे म्हणून मी हे करतोय. असा जेव्हा विचार आपल्या मनात येतो आणि आपण आपलं विहित कर्म सुद्धा करतो, मग भले अगदी यज्ञ, दान आणि तप ह्यासारखं कर्म असेल, म्हणजे एखादी व्यक्ती यज्ञ करते, पण मी यज्ञ का करते? कारण त्याचं काहीतरी अनिष्ट व्हावं, त्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर कोणतं तरी संकट यावं आणि माझं मात्र सगळं चांगलं व्हावं. आपलं चांगलं होण्यासाठी यज्ञ करणं इथपर्यंत ग्रंथांना मान्यच आहे, त्यांनी सांगितलंच आहे आपल्याला की करा हे यज्ञ. पण दुसऱ्याचं तळपट व्हावं म्हणून जर आपण यज्ञ करायला लागलो तर आपण म्हणू, अहो तुम्हीच तर म्हणालात यज्ञ, दान आणि तपकर्म करायचे म्हणून, मग आम्ही यज्ञ कर्म करतोय, विहित कर्म करतोय, मग आम्हाला त्यातनं चांगलंच काहीतरी मिळायला पाहिजे ना. कारण यज्ञ कर्म करतोय म्हणजे यज्ञ करायला सांगितलंय म्हणून करतोय. तर यज्ञ कर्म जरी आपण करत असलो तरी त्यामागची भावना जेव्हा अशी असते की दुसऱ्याचं काहीतरी वाईट होऊ दे, दुसऱ्याचं काहीतरी अनिष्ट होऊ दे, त्याचं अकल्याण होऊ दे, तेव्हा ते जे कर्म आहे ते जरी विहित कर्म असलं तरीही ते कर्म न राहता ते विकर्म होतं. आपण आता कर्म आणि विकर्माचा विचार जेव्हा करतोय तेव्हा ते विकर्म म्हणजे ते निषिद्ध कर्म होऊन जातं. म्हणजे यज्ञ हे करायचं कर्म आहे, करायलाच हवं असं कर्म आहे, पण जेव्हा आपण ते अशा भावनेने करतो तेव्हा ते निषिद्ध होतं. आपण दान देतोय, पण जर ते तामस दान असेल तर ते विकर्म होऊन जातं आपलं ते कर्म. म्हणजे भ्रष्टाचाराने मला मिळालेला कुठून तरी पैसा आहे आणि तो मी माझ्या नावावर कुठेतरी मोठ्याने फलक लावले आहेत आणि माझ्या नावाने मी दान म्हणून जर तो पैसा देते आहे तर ते कर्म हे विकर्मात त्याचं परिवर्तन होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या ठिकाणी माणसाला विवेक ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला असं वाटत राहतं की हा आपण दान देतोय, पण त्या दानासाठी आलेला पैसा कुठून आला, ती संपत्ती खरंच आपली आहे का? आपण तेव्हा शुक्ल
कृष्ण आणि शबल अशा 3 प्रकारच्या संपत्तींचा विचार केला होता की आपल्याला या 3 मार्गांनी पैसा मिळू शकतो. आणि त्यातली जी शुक्ल प्रकारची संपत्ती आहे म्हणजे जी आपण कष्टाने मिळवली आहे किंवा आपल्याला वडिलोपार्जित मिळालेली आहे किंवा पती पत्नी यांनी एकमेकांना देऊ केलेली आहे, अशी जी आहे ती शुक्ल म्हणजे शुद्ध स्वरूपातली संपत्ती आहे. मग त्याचं जर आपण दान केलं आणि तेही सत्पात्री म्हणजे योग्य ठिकाणी केलं तर त्यातून मिळणारा जो आनंद आहे, जे फळ आहे, जे समाधान आहे ते आपल्याला तर मिळेलच, पण त्याने समाजातल्या सुद्धा कोणाचं तरी नक्कीच कल्याण होणार आहे. त्यामुळे कर्माचं जर विकर्म व्हायला नको असेल तर तिकडे आपली जाणीव ठेवणं, आपण कोणत्या जाणीवेने, कोणत्या बुद्धीने, कोणत्या हेतूने हे कर्म करतोय ह्याकडे मनुष्य मात्रांनी लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि मग जेव्हा हा हेतू बदलतो तेव्हा या कर्माचं विकर्म होतं. आज आपण बघतोय की समाजामध्ये अनेक डॉक्टर्स प्रॅक्टिस करतायत आणि खूप चांगलंही काम करतायत, पण अशीही एखादी घटना आपल्या कानावर येते की जिथे डॉक्टर कोणातरी रुग्णाचे जे ऑपरेशनसाठी आलेले आहेत त्यांचे अवयव काढून घेत आहेत आणि ते कुठेतरी विक्री त्याची केली जाते. आपण वाचतो अशा सगळ्या घटना. आता ही व्यक्ती सुद्धा डॉक्टरच आहे आणि ही व्यक्ती डॉक्टरने करायचंय तेच काम करते, पण ते काम करत असताना जेव्हा आपला हेतू हा आहे तेव्हा त्या कर्माचं विकर्म बनतं. मग डॉक्टर म्हणून जरी आपण त्या व्यक्तीचं ऑपरेशन अगदी छान झालं, यशस्वी झालं, पण ते करत असताना तुम्ही जर त्याच्या शरीरातला एखादा अवयव काढून घेतला तर त्याला काय कळणार आहे? आणि आज अशा घटना घडत आहेत, आपण वाचतो अशा घटना घडत आहेत, क्वचित घडत असतील पण घडत आहेत. आणि त्यामुळे ह्या घटना जिथे घडतात तिथे जरीही डॉक्टरी पेशा हा खूप सगळ्यांसाठी वंदनीय आहे, चिंतनीय आहे, पण तरीसुद्धा गालबोट लागतं त्या पेशाला. जेव्हा एखादा शिक्षकी पेशा सुद्धा असाच आहे. जर एखादी व्यक्ती गरजू म्हणजे काय, भरपूर पैसे आहेत पण वर्षभर अभ्यासच केला नाही त्या मुलाने आणि मग शेवटच्या दिवशी जर तो शिक्षकांना म्हणाला की पेपर तुम्हीच सेट केलात ना, मला जरा पाठवा पेपर, आणि जर त्या शिक्षकांनी पैसे घेऊन मुलांना, आता पेपर फुटतात, कुठून फुटतात पेपर फुटतात म्हणजे काय होतं, अशीच इतकी जवळची व्यक्ती जी त्या पेपरच्या इतकी जवळ असते त्याच व्यक्तीकडनं ते फुटू शकतात ना. त्यामुळे जर अशा घटना अशा प्रोफेशनमधली लोक सुद्धा जर करत असतील तर त्या घटना, त्या गोष्टी, ते कर्म हे कर्म न राहता, ते विहित कर्म न राहता त्याचं विकर्म होतं आणि म्हणून ते निषिद्ध कर्म होतं. म्हणून प्रत्येक मनुष्य मात्राने आपलं कर्म करत असतानाचा आपला भाव कोणता आहे, आपण ते कोणत्या दिशेने करतोय, याने खरंच आपलं आणि समाजाचं कल्याण होणार आहे का. आता एखादी व्यक्ती म्हणेल की हो माझं कल्याण होत आहे कारण मला याच्या मोबदल्यात पैसे मिळत आहेत. तर आज जर केवळ आपण पैसे मिळणं ह्यातच कल्याण मानत असू तर बरोबर आहे, भरपूर पैसे मिळत आहेत मग त्यालाच कल्याण माना, पण मग त्याने आपला जो प्रवास आहे तो फक्त प्रेयसाकडचा होणार आहे, फक्त प्रिय गोष्टी, फक्त भौतिक गोष्टी मिळवण्यापर्यंतच आपल्या या मनुष्य जन्माला आपण पोहोचू शकणार आहोत. मनुष्य जन्माचं सार्थक ज्याच्यात आहे की मी कोण आहे याचा कुठेतरी शोध घेण्याची निदान एक आपल्याला आवड तरी ह्या जन्मी निर्माण व्हावी, कुठेतरी तो प्रश्न पडावा तरी स्वतःच्या मनाला आणि त्या दिशेने एखादं पाऊल तरी ह्या जन्मात पडावं अशी इच्छा जर रोज 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 आपण मनात ठेवली तर आणि तरच त्या दिशेने आपला स्वतःचा प्रवास सुरू होतो. आपण स्वतः आतमध्ये डोकावून आपली प्रत्येक कृती, आपलं प्रत्येक कर्म बघायला सुरुवात करतो की आपण हे कर्म केलं ते खरंच कर्म होतं का विकर्म होतं. आता ज्याला आपण चोरीमारी, हिंसा, दरोडेखोरी, लाचलुचपत, अत्याचार, बलात्कार ह्या सगळ्या घटना आहेत, हे विकर्मच आहे, हे निषिद्ध कर्म आहे, म्हणजे हे सर्वश्रुत निषिद्ध आहे. त्यामुळे त्याच्याविषयी वेगळं बोलायची गरज नाही, ते झालं म्हणजे विकर्म आलंच. पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा कोणालाही असं पटकन हे विकर्म आहे असं वाटत नाही, पण असं कर्म जिथे जिथे घडतं तेव्हा ते विकर्मच असतं. आता एकनाथी भागवतात जसं आपण कर्म म्हणजे काय हे बघितलं तसंच अकर्माची सुद्धा खूप सुंदर व्याख्या एकनाथ महाराजांनी केली आहे. ते असं म्हणतात की मनसा वाचा देही सर्वथा कर्म बीज नाही. बघा आपण कर्माची व्याख्या बघताना काय बघितलं की ती कर्माची स्फूर्ती तुमच्या अंतर्यामी आहे
आणि तीच तुमच्या काया वाचा मन, शरीर वाणी मन बुद्धी सगळ्याला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करते. आता इकडे ते म्हणतात की कर्म बीज नाही, म्हणजे कर्म बीज नाही म्हणजे कर्म बीज दग्ध झालेले आहेत. दग्ध म्हणजे जळून गेलेले आहेत. कारण कोणतंही बीज हे जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत ते पुन्हा उगवण्याचा संभव असतो. आपल्या सगळ्या ज्या वासना असतात, अनेकांना असं वाटतं की नाही नाही आता माझ्या ठिकाणी ही वासना नाहीच आहे, आता माझी ही वासना गेली, मला अजिबात असं काही वाटत नाही. परंतु आपल्यातल्या ज्या वासना असतात त्या खूप आत आत खोलवर रुजलेल्या असतात आणि त्या कधी त्यांचं मूळ वर निघेल आणि त्या रूपांतरित होऊन वर येतील अंकुरून ते आपल्याला कळत नाही. कारण त्या दग्ध बीज झालेल्या नसतात. त्या वासना रूपाने अनेक जन्मोजन्मीच्या आपण घेऊन पुढे पुढे येत असतो. आणि म्हणून या सगळ्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा किंवा एक महत्त्वाचं आपल्याला जर काही ठिकाण गाठायचं असेल तर ते हे सुद्धा आहे की आपल्या वासना दग्धबीज होण्यासाठी प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत कुठलीही एक जरी वासना आपल्या ठिकाणी प्रबळ असेल तरी सुद्धा आपण पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहोत. ती एकच वासना आपल्याला ह्या फेऱ्यामध्ये अडकवायला पुरेशी आहे, बाकीच्या इतर वासना जरी गेल्या तरी. आणि म्हणून एकूणच सगळ्या वासना दग्धबीज व्हाव्यात. मग त्यांची कर्मबीजे जी असतात ती मनसा वाचा देही सर्वथा कर्मबीज नाही असे जे झालेले असतात त्यांचा अकर्माकडचा प्रवास सुरू झालेला असतो. अकर्म म्हणजे ते पाही न पडे ठाई देहवंता. त्यामुळे एका सुंदर ओवीत त्यांनी अकर्माचा सार आपल्याला सांगितलेला आहे. आता मग अकर्म म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत विचार करायचा झाला तर मन वाणी आणि इंद्रियांद्वारे कोणतीही क्रिया न करणं म्हणजे अकर्म असं आपल्याला वाटेल. म्हणजे आपण काय म्हणतो अकर्म, आपण म्हणतो विद्या अविद्या, कशाला हिंसा अहिंसा म्हणजे ते न करणं. आपल्याकडे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या अशाच आहेत. मग कर्म म्हणजे काहीतरी करणं जर असेल तर अकर्म म्हणजे काहीच न करणं असं आपल्याला वाटू शकतं. म्हणजे शरीरानेही काही करायचं नाही, वाणीनेही काही करायचं नाही, मनाने काही करायचं नाही, बुद्धीने काही करायचं नाही. पण नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत आपल्याला सांगून ठेवलं तिसऱ्या अध्यायात भगवंताने की असा एकही क्षण आपल्या आयुष्यात जात नाही की जेव्हा आपण कार्य केल्याशिवाय कर्म केल्याशिवाय राहू शकतो. एकही क्षण जात नाही. मग उगाचच आपण कशाला असा विचार करायचा. आणि म्हणून अकर्माची ही जी व्याख्या आपल्या सगळ्यांच्या मनात असते की अकर्म म्हणजे काहीच नाही करायचं. बघा कधीतरी आपल्याला एखाद दिवशी खूप कंटाळा येतो आणि मग आपल्या मैत्रिणीचा फोन आला की आपण तिला काय म्हणतो, आज मी अगदी ठरवलंय आज काहीही करायचं नाही. काहीही करायचं नाही म्हणजे आपण काय म्हणतो, म्हणजे आज मी ठरवलंय आज स्वयंपाक सुद्धा करणार नाही, त्या ओट्याकडे जाणार पण नाही, आज मी डबा सांगितलाय बाहेर. भले आपण बाहेरून डबा मागवू, भले आपण अजून काही करू, पण तरीही आपल्याला जे वाटतं की मी आज काहीही करणार नाही ती कदाचित फक्त देहाची अवस्था असू शकेल की मी एका जागी बसून राहणार. आज मी देह हलवून कुठेही जाऊन काहीही करणार नाही. पण देह एका जागी स्थिर झाला म्हणून आपलं मन बुद्धी हे इकडे तिकडे जायचं राहत नाही. मन तर इतकं चंचल आहे की ते क्षणात इकडे तिकडे जायला लागतं. आणि त्यामुळे मन इकडे तिकडे गेलं की एकेका क्षणाला जे विचार आपल्या डोक्यात येतात, चला आता व्हॉट्सअप चेक करूया, हे सुद्धा कर्मच आहे. हा जो विचार मनात आला आणि हा विचार तर किती वेळा येतो दिवसात आपल्या मनात. फोन हातात आला की सगळी लोक पटकन त्या व्हॉट्सअपवर जातात. म्हणजे आता काळाबरोबर उदाहरण का पटकन मनात आलं, कारण ते आपल्याला लगेच आपण त्याच्याबरोबर स्वतःला जोडून घेऊ शकतो की ते सुद्धा कर्म आहे आपल्या आत्मघडणात. आणि मग त्या एका कर्मातनं आपण व्हॉट्सअपवर नुसतं जाणं, ते बटन दाबणं, यातनं पुढची 20 मिनिटं कितीतरी कर्म घडत असतात. कारण आपण कितीतरी बऱ्या वाईट अशा मेसेजेसमध्ये अडकतो. कधीतरी एखादं कुठून तरी आपल्याला आमिष आलेलं असतं, त्या आमिषाला आपण बळी पडतो. मग ते म्हणतात हे तुम्ही 10 लोकांना पाठवा मग तुम्हाला हे मिळेल ते मिळेल. अडकलो आपण. पुढचा अर्धा तास आपण शेकडो कर्म करायला लागतो आणि आपल्याला पत्ताच लागत नाही आपण किती कर्म केले.
दिवसाच्या शेवटी आपण काय म्हणतो, आज मी काहीही केलं नाही. काहीही न करता आपण आपल्या संचितात इतकी भर घातली आजच्या दिवसात की त्यापेक्षा जर हाताने म्हणजे शरीर उठून 4 धंदे केले असते ना तर कदाचित कमी संचितात जमा झालं असतं. असं दिवसाच्या शेवटी विचार केला तर आपल्याला जाणवू शकतं. आणि म्हणून असं आपण म्हणू शकत नाही की अकर्माची ही व्याख्या आहे. तर अकर्म म्हणजे असा ह्याचा शब्दशः अर्थ न घेता आपल्याला असा विचार करायचा आहे की अकर्म म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती ते कर्म स्वतःसाठी न करता लोककल्याणार्थ करते, ईश्वरासाठी करते, ईश्वरार्पण बुद्धीने करते, तेव्हा त्याला अकर्म असं म्हणतात. देह धारण करणाऱ्या माणसाला किंवा प्राण्याला कर्मत्याग करणं शक्यच नाही असं 18व्या अध्यायातही भगवंत म्हणतात. आणि त्यामुळे अकर्माची व्याख्या जी आहे ती सर्वथा कर्मबीज नाही ही किती योग्य आहे. आता आपल्याला अकर्म म्हणजे काय हे जेव्हा आपण एक एक त्याचा टप्पा बघू तेव्हा कळेल. पहिला त्यातला मुद्दा आहे कर्तेपणाचा अभिमान न बाळगता केलेली कर्म. मी केलं, बघा आपल्याला वाटतं की नाही, छोट्या छोट्या गोष्टीत वाटतं की ह्याचा कर्ता मी आहे, मी तिकडे जाऊन पोहोचले वेळेवर म्हणून सगळं झालं. असं अगदी छोट्याशाही गोष्टीत आपण म्हणतो आज मी देवळात जाऊन आले. आपण असा विचार नाही करत की हा देवळात जाऊन आले. मी आपल्या रोजच्या सतत आपण एकदा कधीतरी असा विचारही करायला हरकत नाही किंवा मोजायला हरकत नाही की दिवसभरात मी हा शब्द आपण किती वेळा उच्चारला. आणि उच्चारला असेल समजा 50 वेळा तर मनात 100 वेळा येऊन गेलेला असतो. उच्चारण कमी वेळा होतं, मनात त्यावर खूप जास्त वेळ आलेला असतो. आणि मग कर्म 150 वेळा घडलं बरं, कारण मनात मी अजून 100 वेळा येऊन गेला आणि उच्चारण 50 वेळा झालं, म्हणजे कर्म 150 वेळा घडून गेलं मीपणाचं. आणि म्हणून अहंकाराचा कर्तेपणाचा अभिमान न बाळगता जी जी कर्म आपण करतो ती अकर्मामध्ये मोडतात. त्यानंतर जिथे प्रेम आहे ती कर्म आपल्याला करायला आवडतात, जिथे द्वेष वाटतो ती कर्म आपल्याला करायला आवडत नाही. महर्षी पतंजलींनी म्हटलंय सुखानुषयी राग हा दुःखानुषयी द्वेष. इथे राग म्हणजे प्रेम असा त्याचा अर्थ. सुखानुषयी राग म्हणजे जिथे आपल्याला सुखकारक अवस्था प्राप्त होते त्या सगळ्याविषयी आपल्याला प्रेम म्हणजे आवड निर्माण होते. बघा सध्या खूप उकाडा आहे. आता हा आपला हॉल छान आहे, सुटसुटीत हवेशीर, पण जर ह्याच्याऐवजी एखादा छान एअर कंडिशन हॉल असेल तर आपल्याला आवडतो की नाही जास्त. ह्या दिवसांमध्ये आपल्याला वाटतं की नाही वा वा किती देहाला सुख मिळत आहे. ह्याच्याऐवजी छान अशा गुबगुबीत मऊ कोच आणि खुर्च्या ठेवल्या असतील तर देहाला सुख वाटतं की नाही. लगेच जिथे सुख प्राप्ती होते तिथे राग म्हणजे आपलं प्रेम उत्पन्न होतं आणि मग आपोआप ती कर्म करण्याकडे आपला नैसर्गिक कल होऊन जातो. आपण मुद्दाम करायला जात नाही. पण जर एखादा असा कार्यक्रम आहे कुठेही आणि तिकडे 2 प्रकारचे हॉल आहेत, एका मजल्यावर एअर कंडिशनर आहे, दुसऱ्या मजल्यावर एअर कंडिशनर नाही आहे, दुसरीकडे नुसत्या खुर्च्या ठेवल्यात, एकीकडे सोफे ठेवलेत छान, तर सगळ्यात पहिल्यांदा माणसं कुठे जाऊन बसतील, जिकडे AC आहे तिकडे, सोफे आहेत तिकडे. अशा व्यक्ती फार कमी असतील की ज्या म्हणतील की अहो कार्यक्रम नुसता ऐकायचा आहे ना, आम्हाला काही पंखा नुसता असला तरी बास आहे आणि साध्या खुर्च्या पुढे, ते काही AC वगैरे नको असं म्हणून त्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसणारी मंडळी खूप कमी असतील. कारण मनुष्य मात्रांचा हा नैसर्गिक स्वभाव बनलेला असतो, बनूनच जातो की जिथे जिथे सुख आहे तिथे तिथे प्रेम तयार होतं. आणि दुःखानुषयी द्वेष, जिकडे जिकडे दुःख आहे, जिकडे जिथे मला दुःख प्राप्ती होते, मला कुठेतरी त्रास होतो, मला ते नकोसं वाटतं, त्या गोष्टीचा आपण द्वेष करायला लागतो. ती गोष्ट आपल्याला नावडती पाहिजे, नको हो मला असं आपण सांगतो. आणि ह्या सांगण्यामध्ये, हे आपल्याला नको वाटण्यामध्ये आपले आपलेच काहीतरी विचार असतात. म्हणजे असं काही ते जागतिक सत्य नसतं की हे मला आवडत नाही. आता एखाद्या व्यक्तीला दुधीची भाजी आवडत नाही उदाहरणार्थ, खूप लोकांना आवडत नाही म्हणून मी दुधीच्या भाजीचं एक्झाम्पल घेतलं. तर आता हे काही जागतिक सत्य नाही आहे की दुधीची भाजी चांगली नाही. उलट आयुर्वेदातली सगळी मंडळी सांगतात की आठवड्यातल्या 2दा-3दा तरी दुधीची भाजी खावी किंवा वेलीवरच्या भाज्या जास्त खाव्यात. पण आज वेलीवरच्या भाज्या कोण खातं? कोणीच खात नाही. माझ हे सगळे आजार बळावले, त्याचं एक महत्वाचं कारण हे पण आहे, अन्न बिघडलंय. मग हे अन्न का बिघडलंय? कारण आपल्याला हे जे सगळं सात्विक चांगलं अन्न आहे
ते नको. आपण मला ती दुधीची भाजी वाढू नकोस, मला अजिबात आवडत नाही. हां, म्हणजे काय, जे आवडत नाही त्याच्याविषयी कमालीचा द्वेष, कमालीची नावड, नको असं पटकन आतून येणं जे आहे ते स्वभावतः होतं. मग म्हणजेच हे काय आहे, हे अकर्म नाही. प्रेम आणि द्वेष यांनी भारित किंवा प्रेरित होऊन आपण जी जी कर्म करतो ती कोणतीही अकर्मात जमा होत नाही. ह्या उलट प्रेम आणि द्वेष यांनी प्रेरित न होता जेवढी कर्म आपण करतो ती सगळी अकर्मामध्ये जमा होतात. म्हणजे पहिला मुद्दा त्यातला आहे कर्तेपणाचा अभिमान न बाळगता केलेली कर्म, आणि दुसरा मुद्दा आहे प्रेम आणि द्वेष यांनी प्रेरित न होता केलेली सर्व कर्म. शुद्ध बुद्धीने स्वतःचं कर्तव्य आहे ही गोष्ट करणं म्हणून केलेली कर्म. शुद्ध बुद्धीने, आता आई वडील, आपले गुरुजन यांच्या प्रती आदरभाव असणं हे कर्म आहे, आपलं कर्तव्य. म्हणजे त्यांचा अनादर करण्याचं काहीच कारण नाही. आई वडिलांची सेवा करणं अतिशय चांगली गोष्ट आहे, पण आज शुद्ध बुद्धीने आई वडिलांची सेवा करणं ही गोष्ट आपल्याला समाजात किती ठिकाणी दिसते, फार क्वचित घडताना दिसते. आणि म्हणूनच तर आज अनेक वृद्धाश्रमांची संख्या वाढली आहे. वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम यांची संख्या आज इतकी वाढली आणि वाढते दिवसेंदिवस की हे चित्र फार भीषण आहे. आणि हे चित्र आपल्याला हेच सांगतंय की शुद्ध बुद्धीने माझं जे कर्तव्य आहे ते करण्यामध्ये आज कुठेतरी आपण मनुष्य म्हणून कमी पडतोय, कुठेतरी आपल्याला ते कळत नाहीये. आणि अर्थात हे सगळं घडतंय ह्याचा संपूर्ण दोष त्या मुलांवरही नाही बरं का. अनेकदा असं म्हटलं जातं, मुलांच्याही मनात असं येतं की जर लहानपणी आमच्या आईवडिलांनी आम्हाला पाळणा घरात ठेवलंय, आम्ही पाळणा घरात वाढलोय, तर आता आम्ही आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतो. म्हणजे विचार कसे कसे जातात आणि समाजमन कसं बदलत जातं त्याचा आपण थोडासा विचार करतोय. मग इथे शुद्ध बुद्धी खरं सांगायचं तर नाहीये, शुद्ध बुद्धी नाहीये. का नाहीये? कारण आई वडिलांच्या प्रती आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करणं आवश्यकच आहे. आई वडील जेव्हा मुलांना पाळणा घरात ठेवतात तेव्हा कधी कधी त्यांना काही आर्थिक विवंचना असतात, त्यांना पैसे मिळवण्याची गरज असते, म्हणून ते हा प्रयोग करत असतात. त्यांना मनापासून ते करायला आवडतं असंही नाही, पण त्यांना कधी कधी करावं लागतं. परंतु जेव्हा मुलं मोठी होतात आणि जेव्हा आई वडिलांचा सांभाळ करणं हे त्यांचं कर्तव्य असं आपण म्हणतो, तेव्हा अनेकदा शक्य असूनही मुलं आई वडिलांना पाहत नाही, असंही आपल्याला बघायला मिळतं. तर म्हणून शुद्ध बुद्धीने केलेलं जे स्वतःचं कर्तव्य आहे त्याला ते अकर्मात जमा होतं. आपण अगदी रस्त्याने चाललो, एखादी अंध व्यक्ती आहे, आपण सहजी हात धरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत करणं साधं कर्म आहे. फक्त ते केल्याचं अकर्म केव्हा होईल? जर आपण ते कोणालाही न सांगता आणि मनात त्याचा अभिमान न बाळगता केलं तर. जर दिवसाच्या शेवटी आपण 4 लोकांना सांगितलं, मग तर तिथे आज गोखले रोडवर किती गर्दी होती, आता दिवाळी आहे ना, एवढी गर्दी, एकही गाडी थांबायला तयार नाही, मी 4 लोकांना मदत केली आज रस्ता ओलांडून द्यायला. हा विचार जरी मनात आला ना तरी ते अकर्म राहत नाही. हा विचार सुद्धा ते संचितात एक आपलं माप टाकायला पुरेसा आहे. आणि म्हणून अकर्म हे घडण्यामध्ये खूप जास्त आपल्याला जाणीवपूर्वक काम करायची गरज आहे. साक्षात ईश्वरासाठी केलेली कर्म. मग आता आपल्याला नवविधा भक्ती सांगितली आहे. शरणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही जी नवविधा भक्ती आहे ती कुठलीही भक्ती ईश्वरार्पण बुद्धीने करणं, म्हणजेच ईश्वरासाठी असं काहीतरी काम करणं हे आवश्यक आहे, तरच ते अकर्म होतं. आपण जेव्हा म्हणतो की हो मी देवाची पूजा करते, पण देवाची पूजा करताना मी देवाला रोज सांगत असते मला अमुक दे. आता आपण जर असं काहीतरी म्हणून देवाची पूजा रोज करत असू तर ते अकर्म होत नाही. कारण मग तिथे ती भक्ती नाही. भक्ती म्हणजे काय की देव आणि मी हे वेगळे नाहीतच मुळी. तो देव आणि मी आता जणू एकच झालो आहोत आणि मी पूर्ण शरणागत होऊन त्याच्याबरोबर एकरूप झालेलो आहे. हा जो भाव आहे तिथे खरी भक्ती आहे. जेव्हा आपण म्हणतो
की तू मला अमुक दे, तेव्हा तू वेगळा आहेस आणि मी वेगळा आहे. आणि म्हणून हा मागण्याचा जो व्यवहाराचा भाग आपला सुरू होतो देवाबरोबर, तो म्हणून सुरू होतो. मग नवविधा भक्ती ज्याला आपण म्हणतोय ती जर करायची असेल तर हा भाव आपल्या मनी असता कामा नये. तो भाव न ठेवता जर ईश्वरासाठी आपण कोणतंही कर्म करत असू, कीर्तन प्रवचनासाठी खास आपण वेळ काढत असू. आता आपल्यातल्या कितीतरी अशा इथल्या मैत्रिणी भगिनी आहेत की ज्या दर शुक्रवारी इकडे प्रवचनाला यायला वेळ काढतात. असं इथे जसा काढताय तसं कदाचित तुम्ही दर दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या तरी मंदिरात, कुठेतरी भजन, कीर्तन, प्रवचन असा जिथे सत्संग आहे अशा ठिकाणी जात असाल. आता अशा ठिकाणी जाण्यामध्ये आपला काय विचार असतो, आपल्याला काय हवं असतं अशा ठिकाणाहून? काहीच नको असतं. आपल्याला अशा ठिकाणाहून फक्त आपल्या मनाला तेवढा तास, दीड तास त्या ईश्वराचं मनन चिंतन आपल्याकडनं घडावं. बाकीचे जे संसारातले सगळे विषय आहेत त्या विषयातनं आपण तेवढ्या वेळासाठी तरी थोडंसं बाहेर यावं आणि मनाने शांत व्हावं, एवढाच आपला हेतू असतो. आणि जर इतका साधा सोपा सरळ हेतू ठेवला असेल की जो खरंच सात्विक आहे, म्हणजे या हेतूमध्ये आपण कोणाचं वाईट चिंतत नाही, या हेतूमध्ये आपल्याला कोणताही व्यवहार करायचा नाही की मला हे तिथे जाऊन मिळतंय म्हणून मी अमुक करते, असं काही नाही. आपण जातो कारण आपल्याला मानसिक शांती मिळते. आणि म्हणून इतका सोपा हेतू मनात ठेवून जर आपण ईश्वरासाठी जी सांगितलेली कर्म आहेत ती जर करत असू तर ती अकर्मामध्ये जमा होतात. लोककल्याणार्थ केलेली सगळी कर्म ही अकर्मामध्ये जमा होतात, परंतु लोककल्याणाचे फलक लावून नाही. खऱ्या अर्थाने लोककल्याण म्हणजे जे कार्य आपल्या सर्व संतांनी करून ठेवलं आहे. आता अनेक संतांनी 12-12 वर्ष तीर्थाटन केलंय. का केलंय? समर्थांनी केलं तीर्थाटन. आदि शंकराचार्यांनी केलं. त्यांनी तर भारताच्या चार दिशांना 4 त्यांनी मठ स्थापन केले. आणि तेव्हा तर सगळं भ्रमण हे पायी होतं. म्हणजे एवढे हजारो किलोमीटर पायी चाललेली आहेत ही लोक. आज इकडून दिल्लीला जायचं तर 1400 किलोमीटरचं अंतर, मुंबईहून जायचं तर. म्हणजेच आदि शंकराचार्य जेव्हा 4 ठिकाणी त्यांनी पीठं स्थापन केली तेव्हा त्यांनी हजारो मैल अंतर हे पायी चाललेले होते. किती त्या देहाला त्यांनी दंडन दिलेलं आहे, किती मोठं तप त्यांनी साकारलेलं आहे. आणि कशासाठी? लोकांच्या कल्याणासाठी. त्यांना हे सगळं स्थापन करण्याची काय आवश्यकता होती? त्यांच्या पुरेसा त्यांचा परमार्थ पूर्ण कधीच झालेला होता. आदि शंकराचार्यांचा विचार केला तर त्यांचा परमार्थ कधीच पूर्ण झालेला होता. वयाच्या 5व्या आणि 7व्या वर्षी ज्यांना सर्व वेद, उपनिषद आणि सर्व ग्रंथांचं ज्ञान जे कोळून प्याले होते त्यांचा परमार्थ त्यांच्यासाठी झालाय. पण आता माझं जे उरलेलं जीवन आहे ते जीवन फक्त आणि फक्त समष्टीसाठी आहे. आता मला ह्या जीवनाकडून दुसरं माझ्यासाठी काहीच मिळवायचं नाही, काहीच मागायचं नाही. हा हेतू मनात ठेवून फक्त लोकांसाठी जे झिजले ते सगळे साधू संत ज्यांनी खऱ्या अर्थाने लोककल्याणासाठी काम केलं. म्हणून असं काम जी मंडळी करतात त्यांची लोककल्याणासाठी केलेली सगळी कर्म ही अकर्म असतात. आणि अशी आपल्याकडे रमण महर्षी काय किंवा इतर अनेक संतांची उदाहरणं आहेत की जे 30-30, 40-40, 50-50 वर्ष जीवनमुक्त अवस्थेत राहिलेली आहेत. मंडळी जीवनमुक्त अवस्थेत राहिली म्हणजे काय? त्यांचं प्रत्येक कर्म हे अकर्म होतं, प्रत्येक कर्म. कारण ते जीवनमुक्त झाले म्हणजेच आता त्यांना काहीही साधायचं नाही. ह्या देहात राहून आपल्याला जे देहाविषयीचं प्रेम असतं ते त्यांना नसतंच. त्यामुळे या देहात राहून देहाचा अहंकार बाळगून काही मला साधायचं आहे हा विषयच मनात नसतो, हा विचारच मनात नसतो. आणि म्हणून तिकडे आश्रमात राहून जेच काही कर्म ती मंडळी करतात ते प्रत्येक कर्म हे अकर्म होतं. ईश्वरार्पणमस्तु या भावनेने केलेलं कर्म. आता आपण अनेक वेळा म्हणतो असं मनाने ईश्वरार्पणमस्तु, पण ईश्वरार्पणमस्तु म्हणणं आणि आतून ईश्वरार्पणमस्तु ही भावना असणं यात खूप मोठा फरक आहे. अनेकदा केवळ दाखवण्यासाठी 4 चौघात चांगलं वाटावं म्हणून ईश्वरार्पणमस्तु असं म्हटलं जातं. पण त्यानंतर जर कोणी आपल्या कार्याचं कौतुक केलं नाही
तर लगेच मनाला दुःख होतं. मग ईश्वरार्पणमस्तु हे आपण मनापासून बोललो होतो का, हा आपण आपल्याला विचारायचा प्रश्न आहे. जर हे खरंच ईश्वरार्पणमस्तु आहे, जर ईश्वराला सगळं अर्पण केलेलं आहे, तर कोणी आपल्याला चांगलं म्हणण्याचा, कोणी आपलं कौतुक करण्याचा किंवा न करण्याचा, त्याने आपल्याला काही फरक पडण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे केव्हा होतं, जेव्हा आतून आपल्या मनापासून आपण असं म्हणतो की हो, हे खरंच हे काम जे केलं ना ते पूर्णतः ईश्वराला अर्पण, मला यातनं काही नको. आणि यातनं काही नको म्हणजे जरी काही प्रेम, कौतुक आणि निंदा नालस्ती काहीही कोणीही केलं तरी त्याने मला काहीच फरक पडत नाही, कारण मी हे काम करताना ईश्वरार्पण बुद्धीने केलंय. नाहीतर अनेकदा असंही होतं की जसं आपल्याला कौतुक मिळाल्यावर चांगलं वाटतं, तसं कोणतरी आपल्याला वाईट काहीतरी बोललं तर आपण लगेच निराश होतो. आपण म्हणायला लागतो, हा एवढं केलं या लोकांसाठी, पण यांना काही किंमतच नाही, आजपासून हे काम बंद. कारण का की तुम्ही म्हटलं की हे तुम्ही केलं ते काम बरोबर झालं नाही असं कोणीतरी मला म्हणतं, आणि त्याचा मला इतका त्रास होतो की मी म्हणते की आता आजपासून हे काम बंद करा. मी एवढी 5 वर्ष करते तुमच्यासाठी, पण तुम्हाला त्याची काहीच किंमत नाही. म्हणजेच आपण रोज असं म्हणत होतो की मी सामाजिक काम करते, मी अमुक संस्थेसाठी काम करते, पण जेव्हा कोणीतरी माझ्या कामावर बोट ठेवतं तेव्हा मी म्हणते आता मला हे काम करायचं नाही, कारण कोणाला इथे माझी किंमत नाही. मग आपण हे काम खरंच केलं का ईश्वरार्पण बुद्धीने? नाही केलं. आपण का करत होतो? कारण कोणीतरी मला किंमत द्यावी, कोणीतरी मला मोठं म्हणावं, कुठून तरी मला प्रतिष्ठा मिळावी आणि मला समाधान मिळावं, माझा वेळ चांगला जावा. अनेक असतात, त्याला आयाम खूप असतात. माणसं सामाजिक काम का करतात? त्याला खूप आयाम असतात. तर त्यातले सगळे आयाम बाजूला ठेवून जेव्हा आपण आपलं कर्म हे ईश्वराला अर्पण करतो आणि त्या बुद्धीने ते करतो, तेव्हा त्याचं अकर्म होतं. आणि कोणतंही कर्म जेव्हा निष्काम कर्म होतं, फलाशा सोडून केलं जातं, तेव्हा ते अकर्म होतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आई. आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीने अनुभवलेलं आहे की कोणतीही आई ही आपल्या मुलाबरोबर जे काही त्याच्या संगोपनासाठी कष्ट घेते, त्या कष्टामध्ये तिला कुठेही असं अपेक्षित नाही की ह्या मुलाने ह्याची परतफेड करावी. कधीच तिला ही अपेक्षा नसते. अतिशय निरपेक्ष भावनेने तिच्या अंतर्यामी जितकं म्हणून प्रेम असेल तितकं सगळं प्रेम ओतून ती हे काम करत असते. आणि मगाशी ते म्हटलं की विनोबाजींनी कर्म, विकर्म आणि अकर्माची याची व्याख्या करताना विकर्माची व्याख्या थोडी वेगळी केली आहे. त्याच्यात त्यांनी विकर्माची व्याख्या अशी केली, ते म्हणतात की कोणतंही कर्म जेव्हा तुम्ही अंतर्यामी तुमच्या जे काही सगळं प्रेम, चांगुलपणा जो आहे तो सगळा ओतून अतिशय मनापासून ते काम करता, तेव्हा त्याचं ते विकर्म होतं. आणि म्हणून प्रत्येक आई जे कर्म करत असते ते अकर्मात जमा होणारं असतं, कारण तिला त्यातून काहीच मिळवायचं नसतं. तिला त्यातून भविष्यात माझ्या मुलाने माझा सांभाळ तो करेल हा हेतू ठेवून करते का कोणती आई आपल्या मुलाचं पालनपोषण? तिच्या मनात त्या 25 वर्षापुढे काय होणार आहे ह्याचा तिळ मात्र सुद्धा विचार तिच्या मनात कधीच येत नाही. ती म्हणते नाही, मला हे करण्यात खूप आनंद मिळतोय आणि हे माझं लेकरू आहे, त्या लेकराला सगळं छान त्याच्यासाठी करणं, देणं, त्याच्यावर प्रेम करणं, त्याच्या ज्या काही सगळ्या गरजा आहेत त्या छान पूर्ण करणं, त्याचं संगोपन करणं, हे मला करायला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. आणि हे मी नाही म्हणून आई कधीतरी प्रसंगी रागे सुद्धा भरते, त्या मुलाला रागावते. तिचंच मूल आहे, का रागावते? कारण समाजाने त्याला रागावू नये म्हणून आई त्याला रागावते. म्हणून आईचं जे प्रेम आहे, आईचं जे कर्तव्य, कधी कधी निष्ठुर होऊन केलेलं सुद्धा कर्म आहे, ते सगळं अकर्म होतं. कारण त्या रागावण्यातूनही तिला काहीच मिळवायचं नाही. तिला जर मिळवायचं असेल तर ते एवढंच मिळवायचं आहे की माझं मूल हे समाजात जाऊन बाहेर कोणी माझ्या मुलाला वावगं काही बोलता कामा नये, त्याआधी मीच त्याचे कान धरेन. आणि म्हणून आईचं हृदय, आईचं कोणतंही काम हे अकर्मात जमा होणार आहे. अकर्मापर्यंत जाणं हे आपल्या सगळ्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे. कारण आपल्याला सगळ्यांना जसं आपण हा जेव्हा प्रवास सगळा सुरू केला तिथल्या कर्मयोगावर विचार करताना, तेव्हा सुरुवातीपासूनच आपण असं म्हटलं आहे की नुसताच आपल्याला
मी आज जगताना ह्याचा कसा विचार करणार आहे हे तर आपण बघतोच आहोत प्रत्येक क्षणोक्षणी. पण केवळ तिथेच आपल्याला थांबायचं नाहीये, तर आपल्यातल्या जाणीवा अधिकाधिक तरल करून प्रत्येक क्षणी आपल्या स्वतःच्या वागण्या बोलण्याकडे ती जाणीव आपल्याला ठेवायची. आणि ती जाणीव ठेवून जेव्हा आपण प्रत्येक कर्म करणार आहोत तेव्हाच आपल्याला हा कर्मापासून अकर्मापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो आपल्या हातनं घडणार आहे. आणि म्हणून अकर्मापर्यंत जाणं हे जरी आत्ता आपलं अंतिम उद्दिष्ट असलं तरीही निदान आपल्या हातून विकर्म होणार नाही ह्याची तरी दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायला हवी. कारण जर आपल्या हातनं विकर्म झालं तर आपल्या संचिताचं आपण हिशोब बघितलेलाच आहे, संचिताचा काय आहे तो. त्या संचितामध्ये अनेक अशी जाऊन मापं पडणार आहे की हे आपल्या हातनं घडलेलं विकर्म आहे. आणि म्हणून तामस वृत्तीने कोणतंही कर्म न करणं, राजस वृत्तीने कमीत कमी कर्म करणं. कारण सगळं तर सोडणं शक्य नाही, आपण संसारात आहोत, त्यामुळे राजस वृत्ती ही आहेच आपल्या ठिकाणी, ती सोडता येणं शक्य नाही. पण निदान राजस वृत्तीने थोडी कमीत कमी जितकी आपल्याला त्याच्या ठिकाणी जाणीव ठेवून कमीत कमी कर्म करता येतील तेवढी राजस वृत्तीने करणं आणि जास्तीत जास्त कर्म ही सात्विक वृत्तीने करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजेच आपण विकर्मापासून दूर जाणं आणि अकर्माच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणं. आणि म्हणून त्यासाठी जर काही मुख्य करायचं असेल तर आपलं जे नेमून दिलेलं विहित कर्म आहे ते विहित कर्म मनापासून प्रामाणिकपणे कोणतीही लांडी लबाडी न करता, कोणत्याही दुसऱ्यांविषयी आपपरभाव, राग द्वेष लोभ मत्सर हे जे षड्रिपू आहेत ते षड्रिपू धारण न करता आपल्याला जितकं करता येईल तितकं आपण करायचा प्रयत्न करायचा. कोणाचंही चांगलं झालं, कोणाच्याही जर आणि त्यातल्या त्यात तो जर आपला शत्रू असेल आणि त्याचं चांगलं झालं तर आपल्याला अतिशय दुःख होतं. हा मनुष्य स्वभाव आहे आणि ते दुःख होईलच, होणार नाही इतके आपण मोठे नाही झालो. पण ते दुःख झाल्यानंतर निदान त्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे की अरे रे हे चांगलं नाही झालं हं, की त्याचं काहीतरी चांगलं भलं होत आहे, मला आनंद का नाही होत आहे. भले मला आनंद आता नाही होणार पण निदान मला न्यूट्रल तरी राहता येतंय का, की मला आनंदही आणि दुःखही नाही, निदान मला ह्या पातळीवर तरी राहता येतंय का. आनंद होण्याची पातळी अजून उच्च आहे की कोणाचंही छान झालं, मैत्री करुणा मुदिता उपेक्षा आपण मागच्या वेळेला बघितलं की जिथे कुठे चांगलं काम आहे त्याच्या ठिकाणी मला मैत्री, छान भलं होतंय कोणाचं, मला मनातून आनंद होतोय. हा भाव आपल्या ठिकाणी प्रत्येकाविषयी चराचर सृष्टीतल्या जेव्हा येईल तेव्हा खरं तर भक्तीचं हे एक लक्षण आहे की आपपर भाव भेद मिटून जातो. सगळ्यात प्रति समभाव तयार होणं हे भक्तीचं लक्षण आहे. कोणाच विषयी अधिक प्रेम नाही आणि कोणाच्याच विषयी अधिक द्वेष किंवा मत्सर नाही. हे जेव्हा आपल्या मनात येतं तेव्हा भक्ती चांगल्या अर्थाने रुजली असं म्हणता येतं. आणि म्हणून त्या पातळीपर्यंत जाण्यासाठी आपण आज जिथे आहोत तिथे आपली कर्म जी विहित कर्म आहेत ती जर आपण चांगल्या पद्धतीने करत राहिलो, जास्तीत जास्त त्यात सात्विक कर्माचा आपण समावेश करत राहिलो तर आपल्याला नक्कीच अकर्मापर्यंत एक ना एक दिवस जाता येईल. मग हे साधू लोक जे असतात, सगळे संत असतात, ते काय करतात, सर्व कर्मांचा त्याग करतात आणि तपाला बसतात. आपण बघतो अनेक ठिकाणी की तपाला बसतात साधू. पण मग हे साधूंचं तपाला बसणं हे खरं म्हटलं तर चांगलं कर्म आहे, अकर्माकडे घेऊन जाणार आहे त्यांना. पण जर त्या साधूच्या ठिकाणी अहंकाराचं स्फुरण झालं, मी इतकी वर्ष तप केलं असं जर त्या साधूला वाटू लागलं तर ते अकर्म झालं नाही. इतका त्याच्यात सूक्ष्म भेद इतके आहेत ना. आणि म्हणूनच गहना कर्म होतं. कर्माची गती गहन आहे ती एवढ्याचसाठी की त्यातले जे भेद आहेत, त्यातली जी त्याच्यावर चालण्याची जी वाट आहे ती इतकी निसरडी आहे की पटकन कुठे आपला पाय घसरेल ते आपल्यालाही कळत नाही. आणि म्हणून अशा साधूच्या ठिकाणी जर अहंकार निर्माण झाला तर ते त्यागरूप अकर्म हे अकर्म न राहता ते कर्मामध्ये परिवर्तित होतं. आणि म्हणून अगदी त्या पदाला पोहोचलेल्या लोकांना सुद्धा इतकी त्यांची जाणीव तरल ठेवणं आवश्यक असतं.
मग कर्माचा अकर्म आणि कर्मामध्ये अकर्म पाहणं आणि अकर्मामध्ये कर्म पाहणं म्हणजे नक्की काय? आपल्याकडे वेळ आहे का? 5 मिनिटं, तर आपण आत्ता त्याचा विचार. असं म्हटलंय भगवद्गीतेमध्ये की जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तोच खरा बुद्धिमान आहे. माऊली काय म्हणतात? सर्व कर्मांचे आचरण जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशिता फळाची या. म्हणजे काय की कोणतंही कर्म जेव्हा तो करतोय, त्याचं आचरण जेव्हा तो करतोय, तेव्हा ते करत असताना आपण कर्म करत नाही हे जो जाणतो आणि जो फळाची आशा ठेवत नाही तो अकर्माकडे, म्हणजे त्याच्या कर्मात अकर्म हे बघता येतं. आता ह्याचा खूप सुंदर दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. जेव्हा आपण एखाद्या तळ्यापाठी उभे असतो तेव्हा त्या तळ्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत असतं, पाण्यात आपण आपल्याला दिसत असतो. पण तरीही पाण्यात आपण जरी आपल्याला दिसत असलो तरीही आपण पाण्यात नाही, तो जो पाण्यात दिसणारी व्यक्ती ती आपल्याहून वेगळी आहे हे निसंशयपणे आपल्याला ठाऊक असतं. आपण असं म्हणतो का की मी पाण्यात पडलो? नाही म्हणत. आपल्याला माहित असतं की ते पाण्यात दिसणारं प्रतिबिंब आणि मी हे एकमेकांपासून वेगळे आहेत. दुसरा दृष्टांत देतात की आपण नावेत बसून जातोय आणि नावेत बसून जात असताना आपल्याला असं वाटतं की किनाऱ्यावरची झाडं पण आपल्याबरोबर पळतात. पण जेव्हा एका ठिकाणी तो स्थिर होतो आणि नीट बघतो तेव्हा त्याला दिसतं की ती झाडं स्थिर आहेत आणि मी पळत होतो. हा इतका सुंदर दृष्टांत माऊलीने आपल्याला दिलेला आहे की कर्मामध्ये अकर्म बघणं म्हणजे काय, तर सर्व कर्मांचं आचरण करायचं आहे, पण ते करत असताना जर फलाशा आणि आसक्ती मनात न ठेवता आपण करत असतो तर त्या कर्माचं अकर्म होतं. आणि म्हणून जो कर्मात अकर्म बघतो आणि अकर्मात कर्म बघतो. आता अकर्मात कर्म बघणं म्हणजे काय? हे सगळे जे साधू संत आहेत त्यांच्या हातून जी काही सगळी कर्म घडत असतात ती अकर्मच आहे, पण ती अकर्म आहेत तेच त्यांचं कर्म असतं. म्हणजे त्यांनी सगळी जेवढी म्हणून कर्म लोकांसाठी केलेली आहेत, लोकांच्या कल्याणासाठी केलेली आहेत, ती खरी तर अकर्म आहेत. पण म्हणून असं आहे का की ते साधू नुसतेच एका जागी बसून राहिले? ते साधू काही ना काहीतरी तर करतायत, त्यांच्यातलं कर्म तर घडतायत, पण ते कर्म हे अकर्मच आहे. त्यामुळे त्यांच्या अकर्मात जो कर्म बघतो तो खरा योगी आहे आणि तो खरा बुद्धिमान आहे. म्हणून आपल्याला प्रत्येकाला जर कुठे पोहोचायचं असेल तर इथे पोहोचायचं आहे की आपल्याला स्वतःला हे जाणवून घ्यायचंय की कर्मामध्ये अकर्म म्हणजे जरीही मी कर्म करत असलो तरी माझं जितकं म्हणून कर्म मला इच्छा फलाशा न ठेवता त्या कर्मापासून काहीतरी मिळेल असं न ठेवता मनात मी करीन तेव्हा त्या कर्माचं अकर्म होईल. बरोबर? म्हणजेच कर्मात अकर्म पाहता येईल. आणि जर जे कोणी योगी आहेत, साधू आहेत, संत आहेत, जे लोक कल्याणाचं काम करतायत त्यांच्या अकर्मामध्ये जर मला कर्म बघता आलं तरच मला नक्की ह्यातला भेद काय आहे तो माझ्या लक्षात आला असं म्हणता येईल. आणि हे फक्त शब्दरूपाने जाणणं योग्य नाही, ते प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला जाणता यायला हवं असं भगवंत म्हणतायत. आणि म्हणून कर्मात अकर्म पाहणं आणि अकर्मात कर्म पाहणं हे इतकं सोपं नाहीये, खूप कठीण आहे त्या पातळीवरती पोहोचणं, कारण आपण सर्वजण सर्वसामान्य आहोत. पण तरीही माऊली अजून एक खूप सुंदर वर्णन त्या महात्म्याचं करतात की ज्यांना हे साधलेलं आहे ते म्हणतात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाहला अंगेची तो. तो एकाच ठिकाणी जरी बसून असला, जरी तो ध्यान धारणा करत असला तरीही तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. किंबहुना तो स्वतः विश्वरूपच झालेला आहे. आणि म्हणून तो करत असलेली ध्यानधारणा म्हणजेच ते अकर्म आपल्याला असं वाटतं ते काय करतात, ते तर नुसते ध्यान लावून बसले, पण त्यांच्या त्या अकर्मामध्येच खूप मोठं कर्म सामावलेलं आहे. हे बघण्याची दृष्टी फक्त आपल्या ठिकाणी असायला हवी आणि ती दृष्टी तेव्हाच आपल्याला आपल्या ठिकाणी दृढ करता येते किंवा मिळवता येते जेव्हा आपण आपल्या विहित कर्मांकडे त्या दृष्टीने पाहायला लागतो आणि आपलं प्रत्येक कर्म हे अकर्मापर्यंत कसं जाईल याचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपल्याला हे साधता येतं.
आपण या संबंधात रमण महर्षींचा एक छान त्यांच्याविषयीचा दृष्टांत म्हणा, कथा म्हणा, असं वाचण्यात आलं. त्यांना असं एका त्यांच्या शिष्याने विचारलं की दैनंदिन संसारातल्या कामांमध्ये आपण व्यग्र असताना समाधी अवस्थेला जाणं किंवा तिचा अनुभव घेणं हे शक्य आहे का? रमण महर्षींना विचारलं. कुठल्याही संसारिक माणसाला प्रश्न पडू शकतो की मी जर गृहस्थाश्रमात आहे, मी जर दैनंदिन सगळी माझी कर्म करतोय आणि ह्याच्यातच खऱ्या अर्थाने गुरफटलोय, तर त्या माणसाला समाधीला जाता येईल का? फार अतिशय मार्मिक उत्तर दिलंय रमणांनी. ते काय म्हणतात, सगळ्यात पहिल्यांदा मी काम करतो ही भावना हाच यातला मुख्य अडथळा आहे. अहंकार किंवा देहाभिमान किंवा देहाविषयीचं असणारं प्रेम किंवा देह म्हणजेच मी ही आपल्या ठिकाणी असणारी अविद्या. अविद्या हा सगळ्यात पहिला क्लेश आहे असं सांगितलंय आणि त्या क्लेशातून बाकी सगळे क्लेश निर्माण झाले असं महर्षी पतंजली म्हणतात. मग ही अविद्या काय आहे? मी करता आहे, मी काहीतरी करतो, मी केलं म्हणून होतं. म्हणून रमण पण तेच म्हणतात, मी काम करतो ही भावनाच यातला मुख्य अडथळा आहे. स्वतःला विचारा, कोण काम करतो? आठव बरं तू कोण आहेस. जेव्हा आपण आठव बरं तू कोण आहेस हे स्वतःला विचारू, तेव्हा आपण या बंधनात अडकणार नाही. कारण मग आपल्याला खरं उत्तर मिळेल की हे काम करणारा मी नाहीच आहे. कारण हा देह ही तात्पुरती उसनी घेतलेली गोष्ट आहे. हो, ही काय कायमची गोष्ट नाही आहे. कायमचं काय आहे? माझ्यात असणारं आत्मस्वरूप आहे, ते कायम आहे माझं. माझ्यातला आत्मा कायम आहे. मग तू जर स्वतःला हे विचारशील की मी काम करतो, हा मी कोण आहे तुझ्यातला, असं जर प्रत्येक वेळेला तू स्वतःला विचारशील आणि जर प्रत्येक वेळेला तुला हे उत्तर मिळालं की तू म्हणजे आत्मा, तू म्हणजे आत्मा, तू म्हणजे देह नाही, तू म्हणजे आत्मा, तू म्हणजे मन नाही, तू म्हणजे आत्मा, तू म्हणजे बुद्धी नाही, तू म्हणजे आत्मा, तर असं सतत 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 जर हे उत्तर तुला मिळायला लागलं तर एके दिवशी तू ह्या मुद्द्यापर्यंत स्वतः अनुभवाने पोहोचशील की मी म्हणजे देह नाही आणि मी म्हणजे आत्मा, आणि तिथे हा अडथळा निघून जाईल. मुद्दाम काम करण्यासाठी किंवा त्याग करण्यासाठी वेगळे विशेष प्रयत्न घ्यायची गरज नाही. तुमचे प्रयत्न हेच तुमच्या बंधाचं कारण आहे असं ते म्हणतात. जेव्हा आपण अतिरिक्त प्रयत्न करतो, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडतो आणि ती गोष्ट जेव्हा लौकिक पातळीवरची असते, जर आपण म्हणू की मला धडपडायचं आहे कोणासाठी, मी कोण आहे हे जाणण्यासाठी धडपडायचं, तो कोण आहे ते परमेश्वर, काय आहे ते चराचर सृष्टीला व्यापून राहिलं तत्व, ते पाहण्यासाठी धडपडायचं आहे. तर ही जी धडपड आहे ना, ती एका अर्थी सात्विक धडपड आहे. ती धडपड केली तर हाती जे काही लागेल त्याने निदान दुःख किंवा कष्ट होणार नाही. का? कारण आपण जे काही पुढे जाऊ ते निश्चित 5 पावलं तर 5 पावलं पण पुढे गेले. जेव्हा आपण कोणत्याही लौकिक अर्थाने एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडतो तेव्हा ते मिळतं पण हातातनं सुटू नाही जातं. मिळतं, सुटतं, मग परत धडपडतो, मिळतं, परत सुटतं. त्यामुळे ते म्हणतात की हे जे सततचे आपण प्रयत्न करतो काहीतरी मिळवण्यासाठी, ते प्रयत्न हेच आपल्याला बंधनात बांधत असतात. आणि म्हणून जर आपण स्वतःला हे सांगितलं की जे विधी लिखित आहे, जे माझ्या प्रारब्ध वशात मला मिळणार आहे ते मला मिळणारच आहे, त्यासाठी मी धडपडणार नाही. बघा, आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कुठल्या तरी प्रवचनात याचा विचार केलाय की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यातल्या अर्थ आणि काम हे पूर्ण प्रारब्धावर आपल्याला सोडायचे आणि धर्म आणि मोक्षासाठी प्रयत्न करायचे. रमणजी आपल्याला हेच सांगतात. ते म्हणतात की प्रयत्न बंधनात स्वतःला बांधून घेण्यासाठी धडपडू नका, म्हणजे अर्थ आणि कामना पूर्तीसाठी धडपडू नका, अधिकाधिक बंधनात गुंताल. त्यापेक्षा मला काय दिलंय, परमेश्वराने हे दिलंय का, हे विधी लिखित आहे का, हे मला प्रारब्धवशात मिळालंय का, त्याच्याविषयी पुन्हा राग द्वेष मनात न आणता जे आहे ते भोगा, उपभोगा आणि पुढे जा. त्याच्यात कुठेही जितकं कमीत कमी आपण अडकू तितकं आपलं संचितातलं माप कमी पडणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आपल्याहून जी मोठी सत्ता आहे त्या सत्तेवर अनेक गोष्टी सोपवून द्या. आपल्याकडे सगळ्या गोष्टींचा ताबा, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला कंट्रोल हवा असतो. आपल्याला वाटतं नाही मी हे ठरवलंय ना म्हणजे हे असंच व्हायला पाहिजे. आपण असं म्हणावं की हा माझा असा प्रयत्न राहील
की हे असं व्हावं, इथपर्यंतच आपल्या हातात आहे. हे असंच व्हायला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो आणि त्या चच्या खाली 10 रेषा असतात आपल्या, तेव्हा कुठेतरी ते कधी कधी आपल्याला जाणवतं की आपण जितका हट्ट करतो तितकी ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते. आणि हट्ट केल्यामुळे आपण बंधनात बांधले जातो हे तर अजून वेगळाच. हट्ट जेवढा करू तेवढे बंधनात बांधले जाणार आहोत. म्हणून ते म्हणतात की आपल्याहून जी मोठी सत्ता आहे तिच्याकडे ते सोपवून द्या. आपल्याला असं वाटतं की हे निवडीचं जे सामर्थ्य आहे ते आपल्यात आहे आणि ते आपण राबवतो, पण खरंच गोष्टींचा त्याग करायचा की त्यात राहायचं हा सर्वस्वी आपला निर्णय नसतो असं रमण महर्षी सांगतात. म्हणजे ते काय म्हणतात की हेही तुम्हाला प्रारब्धानेच प्राप्त होतं की तुम्ही कशात राहणार, कशात रमणार, कशाची निवड करणार. बघा, आज काही लोक कीर्तन प्रवचनाची, देवळात जाण्याची, सत्संगाची निवड करतात, तर काही लोक हॉटेलमध्ये जाणं, सिनेमाला जाणं, नृत्य, अजून काही कशाने ह्याची निवड करतात. ते वाईट आहे असं नाही, ते त्याच्या ठिकाणी योग्य आहे. ज्यांचं मनोरंजन त्याने होत आहे त्या व्यक्ती तिथे जात आहेत, ज्यांच्या मनाला शांती इकडे मिळते त्या व्यक्ती इकडे येत आहेत. आपल्याला असं वाटतं की हा निर्णय मी केलाय, पुन्हा एकदा आपला अहंकार पोचला जातो. आपण म्हणतो मग कीर्तनाला मी जाते, उगाच नाही मनाला शांती मिळत, आम्ही निवड केली कीर्तनाची म्हणून. ते म्हणतात असं काही म्हणू नका, हा अहंकारही पोचू नका, कारण हे निवडीचं सामर्थ्य किंवा ह्या निवड करण्याची जी क्षमता आहे ती आपल्या ठिकाणी आहे. हा जो भ्रम आहे आपल्याकडे तोच आपण मुळात घालवून टाकूया. एक सुंदर उदाहरण ते देतात. ते म्हणतात की गावातलं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणूया आपण, की एखादी स्त्री विहिरीवरनं किंवा नदीवरनं पाणी भरून घेऊन येते आणि आपल्याला माहिती आहे की विहिरीवरनं नदीवरनं कळशा, हंडे असं घेऊन त्या बायका येत असतात. डोक्यावर एखाद दुसरी कळशी, हंडा, ते कमरेवर एखाद दुसरं असं असतं त्यांचं सगळं. तिच्या डोक्यावर पाण्याचा हंडा आहे, कडेवर तिने उचललेली एखादी कळशी आहे आणि ते सगळं सावरत ती रस्त्याने चालले छोट्याशा पायवाटेवरनं आणि समोरून एखादी तिची मैत्रीण आली आणि तिने तिला थांबवलं. आता तिच्याशी ही बोलते तर आहे उभे राहून, आता 4 शब्द बोलायला तर हवे, मैत्रीण भेटली म्हणलं 4 काय 40 शब्द बोलेल ती. पण ते सगळे शब्द बोलत असताना तिचं लक्ष मात्र डोक्यावरच्या हंड्याकडनं आणि कळशीकडनं कधीही हलत नाही. भले ती गावभरच्या गप्पा मारून येईल, पण तिचं लक्ष, एक मनाचं जे लक्ष असतं ते सतत त्या हंड्यावर आणि कळशीवर असतं. रमण महर्षी असं म्हणतात की तसंच संत किंवा जीवनमुक्त साधू जेव्हा एखादं काम करतात तेव्हा त्यांचं मन हे त्यांच्या आत्म्यावर एकाग्र झालेलं असतं आणि ती कृती किंवा त्यांचं ते कर्म त्यांचं चित्त अजिबात दुश्चित्त करत नाही, त्यांची एकाग्रता ढळत नाही आणि म्हणून ते जीवनमुक्त असतात. कारण त्यांचं लक्ष आत्म्यावरनं कधीही हटत नाही. मी देह आहे ही भावना त्यांच्या ठिकाणी नसते, मी आत्मा आहे हीच भावना 24 तास प्रत्येक क्षणी त्यांच्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्या मंडळींचं प्रत्येक कर्म हे आपल्याला जरी कर्म वाटत असलं तरी ते अकर्म आहे आणि ह्यालाच त्यांच्या अकर्मातलं कर्म पाहणं असं म्हणतात. रमण महर्षींचा हा दृष्टांत ऐकून आपण आज इथेच थांबूया. हरिओम. धन्यवाद.